पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिरामचंद्र भगवान की जय कपिवर महारुद्र हनुमान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुदेव ज्ञानोबा माऊली उमरकर महाराज की जय हरे हरे श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः सद्गुरु रामचंद्राय नमः रात्री अवघ्याती करविता सूर्य उदयाते न पावता औषधी येते हाता कपिनाथा उधारी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय तुझ्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू जगमध्ये आदि प्रकाशू मने निवर्ती दाशू अवतारी दे गौरी पुत्र गजानन कौशल्य पुत्र रघुनंदन आणि शांती बर्मानाथ महाराज चरणी नतमस्तक आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे पंचकृषी मधील पुण्य पावन असं हे बोरगाव तेलन मायबाप सज्जनो गाव महान रस्ता छान आणि खरंच त्यातले त्या गोदावरी काठी गाव पुण्य पावन पवित्र कित्येक दिवसापासून या ठिकाणी लक्ष्मण शक्तीचा ओघ हरिवंशी पुराण आणि युद्धकांडातील 44वा प्रसंग आणि शक्ती आद्या दुसरा महाराज सांगायचा विषय म्हणजे आमचे महाराज संयोजक सांगायची गरज नाही काही नाही बरोबर आहे कारण पोती त्याने टाइमशीर सुरू केली आणि टाइमशीरच म्हणणारा संपणार असो थोडी खंत वाटते मला जर असं मंडपात बघल्यामुळं कारण आता झोपीचा टाइम नाही जेवण झाले आणि महिला मंडळ पुरुष मंडळ तरुण मंडळ समजायला नम्रतेची विनंती आहे कारण तुमच्या इथे वाचक आणि सूचक गुणवान या ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी ताबडतोब मारुत्रे दरबारी लक्ष्मण शक्तीचा ओघ कथा मनन आणि सर्वन कारण हे 12 घंट्याचं जपतप आहे इथंच कमवायचं याचा लाभ वरी स्वर्गात घ्यायचा बरोबर आहे कारण या अशी संयोजकाची विनंती संयोजकाचं म्हणणं आहे कथेला सुरुवात गावातील ग्रामदेवता चरणी नतमस्तक माता पिता चरणी नतमस्तक आणि जे घरी झोपलेले त्यांना दंडवत आणि जी आहेत त्यांना साष्टांग नमस्कार किंवा नतमस्तक मस्तक हे पायावरी मायबाप सज्जनो कथेकडे वळूत आपण असो आणि एक सूचना आलेली आहे या ठिकाणी कारण त्यांचं म्हणणं आहे सूचना रामायणाचा स्वर देगाव बुद्रुक खरंच आमच्या दादाचं शिवाजी दादाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण त्यांना छंद आहे अर्थात नाद खुळा नादच खुळा आहे इकडं नाद लागूच नाही लागल्यावर काहीच खरं नाही आमच्या घरी किंमतच नाही आम्हाला कोणी घरी बरं म्हणतात त्या रामराव महाराज होईकर म्हणतात नाही ना तेव्हा बालाजी महाराज हात वर केला कारण आमच्या घरी किंमत नसती भाईच किंमत असती तशी आमचे दादा शिवाजीराव कारण यांचं असणार कोण रामायणाचा स्वर युट्यूब अर्थात असणार कोण याची सेवा या ठिकाणी त्यांना खरंच किती आमच्या मुखानं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि त्याने भरपूर असणारे सेवा या ठिकाणी देत असतात आणि कुठेही जाऊया कारण आम्हाला असणार ते समोर दिसतात आणि माझं म्हणणं आहे जिथं आहेत तेवढे
एवढे तरी असणार आमच्या दादाचं या ठिकाणी असणार कोणतं आई वाजून स्वागत करावं माझी अशी विनंती आहे. आता कथेकडे वळा. ऐका मायबाप सजनो गोड कथा. आताच्या आताच आमच्या महाराजानं मारुतीला सूचना केली. सूचन सांगितले बाबा रात्री जायचं रात्रीच यायचं. जायचं किती यायचं किती 12,04,440 कोस जायचंय आणि यायचं तेवढंच आहे. किती झालं मामा 24,08,880 कोस. एवढं म्हणणार रात्री जायचं रात्री जायचं. मारुत्र्या लवकर जा असं शिक्षण म्हणणारे कोण परशुरामचंद्र अक्कलकोटी ब्रह्मांडाचा देव त्यांच्या सानिध्यामध्ये विनंती करू लागले. उदया येता दिवाकर औषधी मंद तेजा समग्र होतातील लागता षडमात्र न होती गोचर सर्वार्थी. साऊंडवाल्याने विनंती थोडा आवाज वाढवा महाराज. असं करू नका कारण काय तुमचं साऊंड काय छाटछूट नाही काही नाही. समोर म्हणणारे मॉनिटर एवढे मोठे म्हणणारे कोण तुमचे साऊंड थोडा आवाज वाढवा. आवाज गोड करा. आमचं तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर आम्हाला साथ दिली ना आम्हाला आनंद वाटतो. बरोबर आहे. ऐका बायबाप सज्जनो यावेळी समजणारे सांगू लागले. सुषेण जवळ आले नतमस्तक झाले विनंती करू लागले. मारुत्र्या तुमच्यामुळं कारण तुम्ही आहात ना तुमच्यामुळं म्हणणारा आमचा उद्धार झालेला म्हणून असणार एवढं काम करा एवढी माझी विनंती आहे असं सुषेण बोलू लागले. मी सांगेन तत्वता उदया येता बघा बरं किती चांगलं झालं महाराज. असं चांगलं करा आम्हाला बरं वाटतंय. चिंगूसपणा करू नका दादा. तुम्ही आमची भावकी या भावकीनं भावकी चिंगूसपणा करायचा नसते साथ द्यायची असते. बरोबर आहे. आवाज गोड करा महाराज आनंद वाटतो. ऐका कारण इथं आहेत तेवढं त्याला तरी आवाज चांगला ऐकू द्या. लांबचं सोडून द्या हो. बरोबर आहे ना महाराज. इथं आहेत तेवढं त्याला चांगलं वाटावं. असो मग यावेळेस म्हणणारे बोलू लागले. मारुतीला विनंती करू लागले. महाराज तुमच्यामुळं म्हणणारा आमचा उद्धार झाला म्हणून असणारे एवढं काम करा. सुषेणी विनंती करू लागले. शक्तीशी वरद पूर्ण गोड येता शस्त्र किरण ज्यावर घाली जे आपण त्याचा प्राण वाचेना. ऐका महाराज मारुत्र्याला विनंती करू लागले. मारुत्र्या ऐका ज्याच्यावर म्हणणारी ब्रह्म शक्तीचा आघात झालेला आहे. आता काही काही आमची भावकी म्हणती शक्ती घुसली भोंगाने महाराज. शक्ती काय घुसली का नाही ना महाराज. कारण ती ब्रह्म शक्ती आहे या त्वचेला स्पर्श केलेला आहे. बरोबर आहे. आणि त्या त्वचेला स्पर्श झाल्याबरोबर लक्ष्मण चक्कर येऊन खाली पडले. आता सुषेण माहिती देऊ लागले. मारुत्र्या ऐका कारण ही ब्रह्मशक्ती आहे. ब्रह्मदेवाचं वर्णन आहे ज्याला म्हणणारी शक्ती लागलेली आहे. कारण दिवस निघाल्यावर ती व्यक्ती वाचणार नाही. रात्रभर व्यक्ती वाचणार आहे मान्य कारण अवतारिक पुरुष आहे. कारण लक्ष्मण जन्म नाही मरण बी नाही असे असणारे अवतारिक पुरुष म्हणणारा रात्रभर मरू शकत नाही पण दिवसा मरणार. म्हणून मारुत्र्या रात्री जा रात्रीच या आणि औषधी आणा अशी असणारे विनंती सुषेण करू लागले. गोड श्री रघुनाथा सुख दे. काय गोड म्हणणारा महाराज. सिद्धांतदेव असणार कोण गावबा महाराजांना तुमच्या आमच्या करता श्लोक दिलेला. काय म्हणले महाराज यावेळेस सुषेण सांगू लागले. मारुत्र्या तुम्हाला सुख द्यायचं. काही काही हातात काही काहीच्या हातात भाग्य असते भोंगाने महाराज. काही काहीच्या हातात भाग्यवान असते तो कोणाच्या नसतंय. कोणी काय करतो म्हणजे जमना
उगाच कोणी काही मी करतो काय करतो ढेकळे का तुझ्या हातामध्ये नाही ना. अरे बाबा काही काही व्यक्ती भाग्यवान असती. मारुत्रे तुम्ही भाग्यवान आहात कारण हे तुम्ही करू शकता, दुसरे करू शकत नाहीत आम्हाला माहित आहे. आणि कारण हे तुम्हाला कार्य करायचं आणि हे कार्य जर केल्या अखिल कोणी ब्रह्मांडाचा देव आहे, परब्रह्म भगवंत आहे आणि त्या म्हणणाऱ्या देवाला सुख म्हणणारा तुम्हाला द्यायचं. म्हणून तुम्ही हे कार्य करा, लवकर जा लवकर या अशी विनंती करू लागले. राजा सुग्रीव आपण वा. रात्रीचा झाला वायुनंदन शीघ्र करोनी प्रयाण वा. बंधू लक्ष्मण उठवावा. बोलले महाराज मारुत्र्याला विनंती करू लागले. मारुत्र्या हुबी नाही, काहीच नाही, काहीच नाही. समोर म्हणणारे सानिध्यामध्ये भगवंत मारुत्र्याचा देव आहे. ऐकू लागले महाराज, मारुत्र्या ऐकू लागले. मारुत्र्या लवकर जा, शीघ्र म्हणजे लवकर, लवकर जा लवकर या, तातडीने जा. आता काही म्हणणारा गडबड करू नका, कारण गडबड करायची नाही, लवकर जायचं लवकर यायचं, औषधी आणायची आणि लक्ष्मणाला उठवायचंय. आणि हे म्हणणारा तुमच्या हातात सुख आहे, हे सुख म्हणणारा कोण भगवंताला देवाला द्यायचं आहे. भीषण लागे पायाशी वा. सत्वर करावे गमनाशी वेगे आणूनी औषधीशी सुमित्राशी उठवावे. महाराज एवढं म्हणणारं कार्य करा. सुषेणानं आपलं म्हणणं बंद केलं, नतमस्तक झाले, दर्शन घेतलं. आता विभीषण आले. पहिलं होतं आता होतं. आता काही काही नवल वाटत असेल, इकडे तिकडे उड्या माराले. पहिलं होतं ना महाराज, कारण विभीषण होता. विभीषण राक्षस कुळामधला होता आणि रामाच्या जवळ गेला. पक्षांतर झालं ना महाराज. का झालं? कारण तो निघाले म्हणून सांगालो मी. खुर्ची करता त्याला आशा लागली. कोणाला? विभीषणाला. मग विभीषण म्हणणारे जवळ आले, मारुत्र्याला विनंती करू लागले, महाराज तुम्ही देवाचे असताय, निज बघतात, देवाच्या जवळ आहात, देवाची विश्वासू आहात आणि तुम्ही म्हणणारा कार्य करा आणि लवकर जा लवकर या असे विभीषण विनंती करू लागले. सकल वानरांस तुझ्या भगवंत बोलले सुरस वा. अनोनी आदृणादिरीस बंधू सवाचवी. बाबा एवढं म्हणणारं कार्य करा, लवकर जा, दुर्नांगिरी आणा. आणि दुर्नांगिरी कोण? पर्वत म्हणणारा तिथले औषधी आणा. आणि बंधू म्हणणारा कोण? देवाचा आहे महाराज, तो लक्ष्मण आहे. लक्ष आणि मन म्हणणारा देवाचा बंधू आहे. त्या म्हणणाऱ्या बंधूला मारुत्र्या तुम्हाला म्हणणारं उठवायचंय आणि हे कार्य करा विनंती करू लागले. जीवराजा जोका वा. बोलून याती नेटका तोही विमी कसे देखा. अरे 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 आहे गादरे महाराज अंगद म्हणणारा कोण? वालीचा पुत्र आहे. आणि त्यांच्या समोर म्हणणारा कोण? बापाचा असणारा जीव गेलेला आहे. आणि या देवानं म्हणणारा त्याच्या बापाला मारलेलं आहे. आता कथा सांगत नाही महाराज, का मारलं का नाही. बरोबर आहे. का सांगितलं? युवराजा अंगद. कारण त्या वालीनं विनंती केली, देवा काही करा, मला मारायचं हे खरं आहे, पण माझी विनंती माझा मुलगा तुमच्या सेवेकरता येऊ द्या. म्हणून असणारा युवराजा त्याला पद्धत दिले. कोणाला? अंगदाला. आणि अंगद युवराजा जवळ आला, मारुत्रीचं दर्शन घेतलं मारुत्र्याचं. आणि महाराज कृपा करा मारुत्र्या आणि हे कार्य तुम्ही करा आणि देवाला सुख द्या, समजायला सुख द्या. अंगद विनंती करू लागले. सकल दुष्टमंतरला आणि वानराचा तुझा उपकार वा. देवी सांगू समग्र हनुमंता. अंगद बोलू लागले, महाराज तुमच्यामुळं. कारण दुष्कर म्हणणारा भवसागर होता. आपल्याला कळत नाही महाराज, आपल्या मागं किती भवसागर लागलाय ते. आपण संसारामध्येच गुंगा. किती दुःख लागले, किती चटके लागले, किती पोळ आलं, काहीच वाटणार आहे आपल्याला. आपल्याला संसारच गोड वाटायला, संसारच चांगला वाटायला. बरोबर आहे. किती संसारामध्ये चटके हो. मुलं आई वडिलाला पोसणे आलेत,
सुनबाई म्हणणारं, सासूला म्हणणारं, कोण फरफट म्हण, काही शिवा द्यायली, मालकाचा उलटा ताप, असो एवढे असणारे कोण अंगद बोलू लागले, महाराज भवसागरी म्हणणाऱ्या याच्यामध्ये आम्ही डुबलो होतो आणि तुम्ही आम्हाला वरी काढलं, आमचा उद्धार केला, आम्हाला हा देव म्हणणारा तुम्ही आम्हाला ओळखू येऊ दिलं महाराज, म्हणून असणारा कृपा करा, एवढं काम करा, असा अंगद विनंती करू लागला. दुर्गमी तू वाचविलो आम्ही, वा. आम्हा सगळा तुझे स्वामी, वा वा. वाचा मी किती बोलू. अंगद बोलले, महाराज स्वामी म्हणणारा पद दिलेले, उगाच कोणाला स्वामी म्हणू नये काही नाही. बरोबर आहे, स्वामी म्हणले कोण? अंगद मारुत्र्याला, मारुत्र्या तुम्ही आमचे स्वामी आ, तुम्ही आमचे दाता. आणि ज्यावेळेस म्हणणारे कोण? सीतामातेची शुद्धी करण्याकरता तुमच्यावर कामगिरी सोपवली आणि तुमच्या सांगाती आम्ही आलो, पण ज्यावेळेस म्हणणाऱ्या युरामध्ये गेलो आम्ही मरू लागल्या, आमचा जीव म्हणणारा तडफड तडफड करू लागला आणि तुम्ही आम्हाला म्हणणारा वाचिलं भवसागरामधून आणि तुम्ही आम्हाला देव म्हणणारा दाखिला, म्हणून असणारा एवढं काम करा, असा अंगाला विनंती करू लागले. आता सगळ्या अर्थाचे सार वा. ऐके कपिंद्रा साचार, त्यागीता सौमित्र, अरे 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 सर्वसंवार होईल. बोलले महाराज ऐका म्हणले, मारुत्र्याला बोलू लागले कोण? हा अंगद बोलले, महाराज समद्या शब्दाचा आता समद्याचा सार आता ऐका, आता ऐकाय की नाही ऐका, पण आता ऐका, कारण हे करावंच लागतंय, काही काही कार्य करावंच लागतंय, बरोबर आहे, त्याचा नियम आहे महाराज. मग हे कार्य तुम्हाला करायचं, लवकर जा, लवकर या, रात्री जा, रात्रीच या, औषधी आणा, जर दिवस निघाला लक्ष्मण वाचणार नाही, हे कार्य तुम्हाला मारुत्र्या करायचं आणि लवकर जा, अशी विनंती करू लागले. देखता लक्ष्मण राम तत्काळ सोडील प्राण, त्या सरेचे सुखवदान देईल प्राण तत्वता. विश्वास आहे महाराज, विश्वास, किती विश्वास आहे. एक आंधळ आणि एक चांगला गाडीवर जाऊ लागले, असे शक्तीला येऊ लागले. गावकरी म्हणणारे कोण? जरा वावर लागलं ते बी टाळक्याचं महाराज, आणि त्या वावरामध्ये नुसते वाळकच मावून आलं. चांगलं विचाराले आंधळ्याला, बाबा इथं वाळक कसे काय एवढे जास्त? त्या आंधळ्यानं म्हणला का येडास काय रे? अरे गावच्या गावकरी ते वाळक समजे वाळक कडूवत म्हणला, गोड नाहीत म्हणून एवढे उरलेत म्हणला. त्यानं का बघितलं काय? नाही ना, मी काय सांगितलं महाराज, विश्वास. मग एवढा विश्वास आहे, मारुत्र्याला सांगू लागले, मारुत्र्या ऐका, कारण लक्ष्मण नाही जर उठले, असा जगाचा देव आहे, तो मरण पावणार आहे. अरे राम जर गेला, आता ज्याच्यातून राम गेला ना, जाऊ नाही, जर गेला चौकाच्या खंडावर गावाच्या बाहेर जावं लागते, भंगाने महाराज, त्याच्यात राम नाही तर जावं लागेल ना. मग राम जर गेला तर समजेच म्हणणारे जाणार, मग बाकी शिल्लक कोणी राहणार नाही, म्हणून मारुत्र्या एवढं कार्य करा, अशी विनंती करू लागले. विभीषण राहे सृष्टी, ये रावणाला काय गोष्टी, सकळ सृष्टी आकांत होणार आहे महाराज. जसा 2 वर्ष आपण आकांत झाला ना, तोंडाला मुंगस, सोयरेधारी बंद, सत्य बंद, शक्त्या बंद, आकांत. कारण लक्ष्मण नाही जर उठले, समजा आकांत होणार आहे, कोणीच बाकी शिल्लक राहणार नाही. देव तर सोडा हो, अगोदर देव जातील, समजे जातील, म्हणून असणार मारुत्र्या एवढं कार्य करा, अशी मारुत्र्याला विनंती. सीता सुंदर वा. न लागता निमेषमात, वेग त्यागिन शरीर, अनर्थ थोर होईल. अनर्थ होणार आहे महाराज, सांगितलं मारुत्र्याला, मारुत्र्या
ही जर बातमी जर म्हणणारी वार्ता म्हणणारी ऐकली, कारण लंका काय लांब नाही, लंका लांब नाही, सोनच्या पर्वतावर देव, ही बातमी लक्ष्मण म्हणणारे गेले तर कळालं, ती जगन्माता म्हणणारे आपला प्राण टाकणार, तिने म्हणणारी राहणार नाही, राम जर नाही राहिले जगन्माता राहणार नाही, समजा आकांत होईल, म्हणून एवढं कार्य करा. शत्रुघ्न ऐकता प्राण सांगितलं सर्वथा, वा. ऐकता चित्त घी माता, गुड. तत्वतान राखीती. बोलले महाराज, कोण मारुत्र्याला म्हणणारे, कोण सूचना करणारे, मारुत्र्या हे जर आकांत झाला होणार आहे आणि ही जर वार्ता म्हणणारी अयोध्येमध्ये कळाली तर भरत म्हणणारे आपला प्राण टाकतील, शत्रुघ्न म्हणणारे आपला प्राण देतील, आणि तिन्ही माता म्हणणारे कोण, कैकेयी सौमित्रा आणि दुसरी म्हणणारी कोण, कौशल्या माता, देवाची आई, शिष्याची आई सौमित्रा आणि भरताची आई म्हणणारी कैकेयी महाराज, तिन्ही माता म्हणणाऱ्या कोण आपला प्राण टाकतील, म्हणून एवढं कार्य करा. होईल अयोध्येशी, वा. आकांत सकळ लोकांशी, आकांत देव दानवाशी, सकळ सृष्टीशी आकांत. आकांत होणार आहे महाराज, देवाला होणार आहे, दानवाला होणार आहे, गणवंत रक्ष किन्नर म्हणणारे, तपी तपी ऋषी, समजायला म्हणणारे योगी, समजायला आकांत होणार आहे. लक्ष्मण जर गेली राम राहणार नाही, राम जर गेले समजे म्हणणारे मरण पावणार, म्हणून मारुत्र्या एवढं कार्य करा. सोडविल कोण, वधील कोण रावण, कारण साधे पूर्ण एवढे विघ्न मांडल. ऐका महाराज, ज्या देवानं ज्या रामानं अगोदर बोलले महाराज, पंचवार्षिक म्हणणारी गोष्ट सभेमध्ये, आता जे पंचवार्षिक सभा होती ना त्याच्यात म्हणणारे ठराव पास करतात, मग अंमलात येतात. तसं देवा तुम्ही बोलून गेल्या, तुम्ही समजायला सांगितलंय, रावणाला मारणार, 33 कोटी देवाची बांधववाडी सोडणार, बोलले होते की नाही, बोलले होताना. मात्रेला बोलवले, मारुत्र्या जो आपला देव आहे, आपला प्रभू आहे, कारण आपला राम आहे, या रामानं म्हणणारे कोण बोलले होते, ते तरी म्हणणारे साच करा, ते तरी म्हणणारा खरं करा, तुमच्या हातात आहे. जर तुम्ही लक्ष्मणाला उठिलं तो निश्चित म्हणणारा हा राम, हा म्हणणारा देव निश्चित म्हण रावणाला मारतील, सीता मातेची सुटका होईल, 33 कोटी देवाची बांधवडी सुटल. तुम्ही जर कार्य केल्या तर हो किंवा नाही, हे कार्य केल्या तर, म्हणून मारुत्र्या हे कार्य करा. कपिनंदना वीर शूर सर्वज्ञ, औषधी आणून लक्ष्मणा, शिवदाना होई दाता. बोलले महाराज एवढं कार्य करा. मारुत्र्याला बोलले, मारुत्र्या तुम्ही वीर आहात, तुम्ही शूर आहात, तुम्ही दाटुंगा, कोणाला काही जमत नाही, ज्याला येते ना काम त्यालाच म्हणतात, उगाच कोणाला काय म्हणतील म्हणतात ना महाराज. आता याला येते म्हणून म्हणतात हे बरोबर करा, याला येते म्हणून वाचक सुजगीच्या पैसे येतात, आमचं कस झालं, आमचं कस झालं, आमचं कस झालं. ज्याला जमते त्यालाच म्हणतात ना, ज्याला जमत नाही त्याला कोणी काही म्हणत नाही. आमच्या माणिक महाराजाला गोष्ट पटली, हसाले ते असं आहे महाराज. कारण मारुत्र्या तुम्हाला जमतंय हे तुम्ही कार्य करा, आणि खरंच म्हणणारे कोण, देवाला सुख द्या. इतके बोलता नदवीर सकल वानरांचा भार, ऐकून श्री रामचंद्र काय उत्तर बोलत. समजेने विनंती केली महाराज, राजा सुग्रीवाने केली, डॉक्टर सुषेणाने केली, भावी राजाने केली, समजेनं अंगदाला समजेनं, वानराने समजेनं मारुत्र्याला विनंती केली. आता ऐका महाराज, आता कथा गोड आहे, तशी तर समधीच कथा गोड आहे. आता जगाचा देव अगोदर भगवंताला दुःख केलं, आपल्या बंधूविषयी दुःख मांडलं महाराज, दुःख व्यक्त केलं, लौकिक धर्म दाखिला, आणि लौकिक धर्म दाखवून कार्य करू लागले. मारुत्र्यापाशी आले, मारुत्र्याला म्हणले, मारुत्र्या आता माझं ऐका. पंचानना
बोलले महाराज यावेळेस असणार कोण? देव आहे महाराज, प्रारब्धाचा देवा. शुभ झाले पांडवा. पांडवाला भिक्षा मागावं लागली हो. आता काही काय म्हणतात देवानं आमचं वाटोळं केलं. अगोदर महिला मंडळ जास्त म्हणतील देवानं आमचं वाटोळं केलं, देवानं आमचं वाटोळं केलं. काही वाटोळं केलं नाही. आपलं प्रारब्ध चांगलं पाहिजे. किस्मत आजच्या आपलं कर्म म्हणणारा आजच्या आहे तर किस्मत दासी. आपलं कर्म चांगलं नाही तर देव काय करणार आहे? मायबाप सज्जनो ऐका, असा प्रारब्धात असणारा ठेवा. आणि भिक्षुक झाले पांडवा एवढा देव आहे, जगाचा मालक आहे, जगाचा देव आहे. आणि देव म्हणणारे कोण? आपल्या शिष्यापाशी म्हणणारी आपल्या बंधूची भिक्षा मागू लागली. मागाव काय नाही ना, पण मागितलं. मारुत्र्या ऐका म्हणले, कारण मी तुम्हाला शरण आलेलो आहे आणि माझं ऐका, मी तुम्हाला भिक्षा मागत आहे. पण ते एकाची जेवायची अन्नाची नाही ना, का पैशाची? अजिबात नाही. माझ्या बंधूची म्हणणारे मी भिक्षा मागत आहे. मारुत्र्या एवढं म्हणणारं कोण? हा मला तुम्ही दान द्या, मला बंधू दान द्या, एवढं कार्य करा. लक्ष्मणाचे जीवदान तुझं भिक्षा मागू आलो जाण. सर्वता परामुख न होणे. अरे 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 बंधू जीवदान मज देई. बोलले महाराज, मारुत्र्याला बोलणारे मारुत्र्या ऐका म्हणले, कारण माझा बंधू आहे, माझा लक्ष्मण आहे. आता समजेने कथा ऐकली महाराज. आपल्या बंधूविषयी दुःख किती केलं, व्यक्त केलं. आणि देव प्राण द्या करता तयार झाले हो. आणि सांगू लागले मारुत्र्या माझा बंधू आहे आणि माझ्या बंधूची मी भिक्षा मागत आहे आणि तुमच्या हातात आहे. तुम्ही दाते आहात, मी दाता नाही, तुम्ही आहात. कारण तुम्हाला हे कार्य करावंच लागतं. अरे कार्य नाही जर झालं तर माझं काही खरं नाही, काही नाही. म्हणून असणारे कार्य करा. असा हा कोण? जगाचा देव. तो मारुत्र्यापाशी भिक्षा मागू लागले. लक्ष्मण विन झालो एक. जीवदाता कपिनाथ तू आसनाथ करावे. भक्ती महाराज, भक्ती. काय भक्ती असेल? आता देवाचा मारुत्र्य किती जवळचा भक्त. एक विचार करायची गोष्ट. पण देवच बोलू लागले मारुत्र्य अरे मी अनाथ आहे. ज्यावेळेस वनाला निघालो, अरण्यकांड, ज्यावेळेस वनाला निघालो त्यावेळेस असणारे कोण? लक्ष्मणाची धर्मपत्नी. एक पाय मध्ये आणि एक पाय बाहेर आणि हातात पंचारती. 14 वर्ष 14 दिवस आपल्या नवऱ्याची म्हणणारी वाट बघत आहे. असा माझा बंधू आहे. त्याग केलेला आहे, संसाराला त्याग केलेला आहे. उगाच संन्यास कोणाला घ्या जमत नाही. संसार रूपामध्ये आल्यावर संध्याची परवानगी घ्यावी लागते, नंतर संसाराला जावं लागतंय. देवानं सांगितलं बाबा एक कार्य कर, लवकर जा, आईची आज्ञा घ्या, मालकीची आज्ञा घ्या, नंतर माझ्या संगाती या. धर्मपत्नीनं आज्ञा दिले म्हणून लक्ष्मण आलेला आहे. बोलू लागले महाराज मी कारण या ठिकाणी अनाथ आहे, तुमच्या हातात आहे, मला सनात करायचं. काही काहीच्या हातात असते महाराज, आनंद द्यायचा आणि आनंद घ्यायचा. मग हे कार्य तुम्ही करू शकता. म्हणून मारुत्र्य लवकर जा, लवकर या, माझ्या बंधूला उठवा. लक्ष्मण आम्ही बंधू 4 जण. पाचवा हनुमंत आपण निश्चय जाण भाग माझी. पंचकरणाचा विषय महाराज. 4-5 वया आता पंचकरणाच्या बरोबर, कारण विषय आला. आई वडिलाच्या कृपेने, गुरुच्या कृपेने आपण सोडवायचा प्रयत्न करून. ऐका, जगाचा देव परब्रह्म भगवंत बोलू लागले मारुत्र्य आम्ही 4 बरोबर आहे, आम्ही 4 आणि तुम्ही आमचे 5वा बंधू आहात. आणि खरंच महाराज त्याच्याकरता असणारा कोण? पोती ऐकावं लागते. 5वा बंधू मारुत्र्य आहे कोण? ज्यावेळेस कानिष्ठिक यज्ञ राजा दशरथ करू लागले बरोबर आहे, त्यावेळेस 22 पात्र म्हणणारे कोण? यज्ञ देवता प्रसन्न झाली, प्रसाद भेटला
आणि गुरुवर्य वशिष्ठानं सांगितलं राजा विलंब नको, लवकरात लवकर हा प्रसाद तुमच्या तिन्ही राण्याला द्या. ज्यावेळेस प्रसाद दिला ना तो पिंड म्हणणारा कोण, घारीनं म्हणणारा कोण झडपिला आणि तो पिंड म्हणणारा कोण प्रसाद अंजनी मातेच्या तोंडामध्ये टाकला आणि अर्धा राहिलेला तो प्रसाद म्हणणारे कोण कौशल्या मातेला दिला. म्हणून मारुतीला बंधूच सांगायचा विषय बोलले महाराज. आम्ही चौघ राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न आणि तुम्ही पाचवे आमचे बंधू आहात. ऐका महाराज, कारण पाच एका ठिकाणी जर झाले, कारण आपल्या शरीरामध्ये पाच भूत बरोबर ते नांदाले आपल्याला कळत नाही, आपण त्याच्यामध्ये म्हणणारे सहा अहंकारामध्ये डुबून गेल्या. मग पाच भूत म्हणणारे पृथ्वी आप तेज वायू वंदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रामचंद्र महाराज की जय. रुद्र हनुमान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. धर्म श्री संत एकनाथ महाराज की जय. गोदा माता की जय. संत मोतिरा महाराज की जय. जमनादास महाराज